श्री गणेश महासंघ जालना द्वारा गणेश महोत्सव के उपलक्ष्य में राज्य स्तरीय कबड्डी और कुश्ती स्पर्धा का आयोजन किया गया है। इस कबड्डी स्पर्धा में तठेगांव, पिंपरी, पैथन, बारामती, नंदापुर, लक्ष्मीनगर, छत्रपति संभाजीनगर, हस्तूर, धामनगांव, आठहद, निकठा, अकोला, खरपुडी, जाफराबाद, वाटूर, वरूड और जालना के लड़कों की टीम तथा मानवत, परभनी, जाफराबाद, शिरडी, गंगाखेड़, नेफाड, नासिक, कीड़ा प्रबोधनी जालना, अकोला, नेवासा गौव से लड़कियों टीम स्पर्धा में सहभागी हुए हैं। श्री गणेश महासंघ पारंपरिक खेलों को महत्व दिया, जिससे खिलाड़ी तैयार होंगे और राज्य स्तरीय अंतर्राष्ट्रीय स्तर पर खेलेंगे। सभी मान्यवरों गणेश महासंघ के अध्यक्ष शोकन्ना पानगरकर का कौतुक किया। श्री गणेश महासंघ ने पारंपरिक खेलों को महत्व देकर आयोजन किया। कुश्ती और कबड्डी स्पर्धा का उद्घाटन जालना आमदार माननीय कैलाश गोरंट्याल ने किया। प्रमुख अतिथि उबाठा शिवसेना जिला प्रमुख माननीय भास्कर राव आंबेकर, भाजप जिला उपाध्यक्ष माननीय भास्कर राव दानवे, आरपीआईचे प्रदेश अध्यक्ष ब्रह्मानंद चौहान, राजेश राउत भाजपा उपाध्यक्ष, रवि राउत मनसे जिला अध्यक्ष, रामेश्वर भांदरगे, सिद्धिविनायक मुठे, अर्जुन गेही। श्री गणेश महासंघ के अध्यक्ष शोकन्ना पानगरकर, कार्याध्यक्ष एडवोकेट महेश धन्नावत, उपाध्यक्ष डॉक्टर शिवदत्त विजय सेनानी, राजेंद्र वाघमारे, विश्वनाथ क्षीरसागर, मोहना बोले, दत्तासेठ राउत, तुकाराम मिसाठ नेता, अर्जुन सेठपिती, प्रतीक पानगरकर, अमोल धनुरे, कबड्डी एसोसिएशन के राहुल वाहुरे, संजय आठवले, महेंद्र रत्नपरकी, एडवोकेट सुश्रुत विजय सेनानी, आनंद झारखंडे, अंकुश महाजन, शिवराज जाधव, प्रकाश राउत, प्रमोद खरात, गणेश धगे, प्रशांत नवगिरे, राजू थोरात और बड़े पैमाने में कीड़ा प्रेमी और गणेश भक्त उपस्थित थे। इस कार्यक्रम का सूत्र संचालन एडवोकेट महेश धन्नावत और आभार प्रदर्शन अर्जुन प्रीति ने किया। सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। राजुरेश्वर चरणी नतमस्तक होतो। आज ज्यांच्या संकल्पनेतून महासंघाचं निर्माण झालेलं आहे असे संस्थापक अध्यक्ष श्यामशेठजी शहानी, स्वर्गीय रूपाबाईजी खरे, स्वर्गीय मनोहररावजी जळगावकर, स्वर्गीय बाबूलालजी पंडित असे सर्व त्यावेळेचे मान्यवर यांनी एकत्र येऊन जालना जिल्हा झाल्यानंतर 1981 ला महासंघाची स्थापना केली। शुभेच्छा द्या। आपण गणेश महामंडळाच्या वतीनं आपल्या कबड्डीच्या स्पर्धा ठेवल्यात। या स्पर्धेत अनेक गाणे चालू असतात, परंतु यावर्षी एक वेगळा उपक्रम गणेश महासंघाच्या माध्यमातून अशोकांना पांगरकर यांनी या ठिकाणी राबविला की क्रीडा स्पर्धा घेतल्या। आज कबड्डी आहे, उद्या कुस्ती आहे। आता कुस्ती उद्या आहे, आज कबड्डी होणार आहे। आमदार साहेबांच्या हाताने उद्घाटन आहे, परंतु खरी गोष्ट आहे बोलण्यासारखं भरपूर काही बोला वाटत राहिलं, परंतु आज ऊन आहे समोर, म्हणून या संपूर्ण मराठवाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी सर्वांना गणेश महासंघाच्या वतीनं होत असलेल्या स्पर्धेसाठी सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि अतिशय चांगलं नियोजन आझाद मैदानावर केलं। खरात सर असतील, ढगे सर असतील आणि सर्वच क्रीडाप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे। पुन्हा एकदा सर्व जालन्यातून आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि जे संघ या ठिकाणी सहभागी होणारे अशा सर्व क्रीडा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि जालना शहरामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो की क्रीडा स्पर्धा म्हणलं तर विद्यार्थ्यांमध्ये स्पिरिट निर्माण त्या ठिकाणी होत असतं। आणि भारतामध्ये ज्या काही स्पर्धा झाल्या आणि आपल्या महाराष्ट्राचा सहभाग असेल, इतर राज्याचा सहभाग असेल, निश्चितच आपण मोठे बक्षीस मिळवण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थी अवरात्र त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। अध्यक्ष, यावर्षी भारतीय खेळांच्या अनेक स्पर्धा अण्णांनी आयोजित केल्या। मी अण्णांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खेळ आणि माणूस याचं खूप जवळचं नातं आहे। अमोल, तूही खेळाडू आहे, पण खेळ आणि राजकारणी यांचाही खूप जवळचा संबंध आहे। आणि खेळातून माणसाला काहीतरी शिकायला मिळतं राजकारण्यांना। आता कबड्डी खेळाचा जर विचार केला कैलास साहेब की मला जे पहिल्यापासून बघतो की कबड्डीचे एक नियम आहे की अलीकडच्या गटाचा खेळाडू जर पलीकडच्या गटात गेला आणि तो त्यांनी पकडून ठेवला तर खेळाडू होतो बाद। आता आमचे 40चे 40 त्या गटात गेले आणि यांनी पकडून ठेवले, पण एकही बाद व्हायला तयार नाही। तर म्हणजे राजकारणी हे काही तसा नियम पाळत नाही खेळातला, पण खेळाडूंना मात्र नियम पाळावा लागतो। आणि म्हणून आबा, हे आमचे 40 खेळाडू जे तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही जे पकडून ठेवलेले आहेत, तर मला असं वाटतं की इथं असं नाही। इथं मात्र धरला पकडला की तो बादच झाला, तो आउटच झाला। बांधवांनो, मला आनंद या गोष्टीचा आहे
की आज भारतीय खेळ हे लोप पावत असताना आमच्या शहरामध्ये अण्णा तुम्ही क्रिकेटपेक्षा कबड्डी कुस्ती हे आमच्या मातीतल्या खेळांच्या स्पर्धा ठेवला, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. निश्चित कित्येक वर्षापासून आम्ही गणेश महासंघाचे काम बघतोय. या गणेश महासंघाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक चळवळीत जोडलं गेलं आणि काम करताना आता राजकारणात आलो. पण अण्णा जे गणेश महासंघचे अध्यक्ष झाल्यानंतर निश्चित एक चांगला काम आपण केला, त्याचा कौतुक मी मनापासून करतो. भास्करराव कोणी कोणाचा अध्यक्ष झाला की सर्वात काय करतो, क्रिकेट घेतो, फुटबॉल घेतो आणि मला तर हप्त्यातून 4 उद्घाटनाला जावं लागतं. पण निश्चित कुस्ती आणि कबड्डी हे मर्दाना गेम आपण गेलं. जालना शहराकडून तुमचं मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. भास्करराव तुम्ही, मला माहिती आहे की भास्कररावबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसेल की भास्करराव कॉलेजमध्ये असताना एवढा सुंदर कुस्ती खेळायचे. ते आमच्या कॉलेज रोडवर एक पठाण म्हणून होता, त्याचा फीट 6.5 फीट होता आणि भास्करराव आपले 5-6 फीट. त्यांची कुस्ती लागली. आम्हाला वाटतं की भास्करराव गेले, पण भास्कररावने त्याला 2 मिनिटात चीट केलं. 2 मिनिटात चीट करून त्याच्या पाठीवर बसते. मला आत्ताही आठवण येतो, एक चांगला कुस्ती पटतो. भास्कररावचं जे चांगलं आहे मी बोलणार आहे आणि त्यातला ज्याचा वाईट आहे ते पण लोकांचा वाईट बोलणार आहे. मी कोणाला घाबरत नाही, पण निश्चित एक चांगला खेळाडू म्हणून भास्कररावने आपल्या कॉलेज जीवनात एकच गेम खेळले, ते म्हणजे कुस्ती. मातीतून आलेले आणि कुस्तीच्या माध्यमातून त्यांना नगराध्यक्ष पदापर्यंत ते गेले आणि पार त्याच्या पुढं थोडा भास्करराव नसीब पण लागतो. नसीब वक्त के पहले समय से ज्यादा किसी को नहीं मिलता. निश्चित त्याने उदाहरण दिले, आमचे 40 आमदार पकडून ठेवले. पण आता नोव्हेंबरमध्ये जनताच्या मैदानात येणार आहे. ते सर्व कोर्टाने डिसिजन नाही दिले, पण जनता त्याला डिसिजन देणार आहे. आणि जे एक्स्ट्रा प्लेयर होते आपले जालन्याचे, जे बी तसं गेले, त्यांचं तर काय वाईट अवस्था मी इथं सांगू शकत नाही. पण निश्चित अशोक अण्णांनी त्याच्या टीमला मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन माझ्या हस्ते झाला असं मी जाहीर करीत आहे. मी इथे सगळ्यांचा आभार व्यक्त करीत आहे. विशेषतः कोणाचं नाव न घेता सगळेच मान्यवरचे फार फार आभार. मानवत स्पोर्ट्स क्लब मानवत अ वर्सेस साहेबा क्रीडा मंडळ ब यांनी तयार राहायचे. यानंतर दो